श्रावण महिन्यामध्ये घरोघरी कांदा लसूण विरहित सात्विक पदार्थ केले जातात। त्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे मिश्र पिठांची धिरडी। त्यासाठी 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे, अर्धीच वाटी बेसन आणि पाव वाटी मी तांदळाची पिठी घेतली आहे। आलं मिरची आणि जिऱ्याचं जाडसर वाटण केलं होतं ते मी इथे घालते आहे। 1 चमचाभर धणेपूड, 1 चमचाभर तीळ आणि 1 चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे। अर्धा चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, चिमूटभर हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। साजूक तुपामुळे ही धिरडी कुरकुरीत व्हायला मदत होते। आता हे कोरडे जिन्नस मिसळून घेतल्यानंतर ह्यात थोडं थोडं पाणी घालत आपण मध्यम जाडसर असं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं धिरड्याचं पीठ आपल्याला हवं आहे। तवा गरम झाला आहे, त्यावर तेल लावून आपण 2 पळ्या धिरड्यांचं पीठ घातलं आहे आणि धिरडं पसरवून घेतलं आहे। झाकण यावर ठेवूनही आपण शिजवू शकतो, पण विना झाकण ठेवता सुद्धा हे दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल लावत मस्त छान खमंग ही धिरडी भाजली जाऊ शकतात। याबरोबर सर्व करताना आपण दही, एखादं आपल्या आवडीचं लोणचं किंवा चटणीबरोबर हे सर्व करू शकतो। एकदा तवा तापला की ही धिरडी खूप भराभर होतात। रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा एक मस्त पोटभरीचा पदार्थ आहे। तर ही धिरडी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा आणि असे पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। या श्रावण महिन्यामध्ये ही धिरडी तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।